10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. सध्या सर्वसामान्य कुटुंबापासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत चर्चेला जाणारा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे करिअर. 10वी नंतर मुलांसाठी कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घेणं योग्य राहील? 10वी नंतर मुलांसाठी करिअर म्हणून कोणत्या क्षेत्राची निवड करावी? नमस्कार, मी डॉक्टर आनंद मुळे पाठीमागील 20 वर्षापासून ॲज अ प्रोफेशनल टीचर म्हणून काम करतोय. मी या व्हिडिओच्या माध्यमातून 10वी नंतर आपल्या पाल्यांसाठी करिअरसाठी क्षेत्राची निवड करत असताना पालकांनी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे हे मी माझ्या 20 वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवावरून मांडतोय. ज्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं असा प्रश्न पडलेला असेल त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. मुलांनी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, मुलांनी कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं, याच्यासाठी मुलांची बौद्धिक क्षमता, मुलांची आवड व मुलांची कौशल्य विचारात घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की माझ्या मुलानं डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, चार्टर्ड अकाउंटंट झालं पाहिजे, मोठा प्रशासकीय अधिकारी झालं पाहिजे. प्रत्येक पालकांचं हे स्वप्न असणं नैसर्गिक आहे. परंतु आपल्या पाल्यासाठी शाखेची निवड करत असताना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता विचारात घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या मुलाला 10वीला किती मार्क्स पडलेले आहेत याचा विचार न करता केवळ आपण इतरांचा सल्ला घेऊन अट्टाहासापायी आपण आपल्या पाल्याला एका विशिष्ट शाखेला प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करतो आणि काही वर्षानंतर त्याच्यातून आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही आणि बऱ्याच पालकांची त्या ठिकाणी निराशा झालेली दिसून येते. हे सगळं टाळण्यासाठी 10वी नंतर मुलाला 10वीला जे पर्सेंटेज आलेले आहेत, मुलांची जी बौद्धिक क्षमता आहे त्याचा विचार करून पालकांनी मुलांसाठी करिअर निश्चित करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पश्चातापाची वेळ येणार नाही. त्याचबरोबर मुलाची आवड देखील विचारात घेणं गरजेचं आहे आणि मुलांकडे असणारी कौशल्य याचा सुद्धा विचार पालकांनी करिअर करत असताना, करिअरची निवड करत असताना, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा त्या शाखेची निवड करत असताना करणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याने कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं त्या क्षेत्राची निवड करत असताना योग्य वयामध्ये आपल्या पाल्याला आर्थिक स्थिरता आली पाहिजे याचाही विचार पालकांनी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा समाजातली सध्याची आपण उदाहरणं पाहतोय की शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर आर्थिक स्थिरता येण्यासाठी युवकांना 40शी गाठावी लागते. 40शीच्या नंतर त्यांना त्यांच्या उद्योग आणि व्यवसायामध्ये आर्थिक स्थिरता येते. तर अशा क्षेत्राची पालकांनी निवड करावी ज्या क्षेत्रामध्ये पाल्याचं शिक्षण लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे आणि शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला एक आर्थिक स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. त्यामुळं शाखेची आणि क्षेत्राची निवड करत असताना आर्थिक स्थिरता योग्य वयात प्राप्त झाली पाहिजे याचाही विचार पालकांकडून होणं फार गरजेचं आहे. शाखेची निवड करत असताना केवळ वर्तमान स्थितीमध्ये ज्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यापेक्षा पुढील 15 वर्ष 20 वर्षाचा विचार करून आपल्या पाल्यासाठी करिअरची निवड करणं जास्त योग्य आहे. म्हणून मुलांचं करिअर ठरवत असताना भविष्यामध्ये जो ट्रेंड असणार आहे, भविष्यामध्ये ज्या संधी असणार आहेत अशा क्षेत्राची निवड करणं हे जास्त योग्य राहील. सध्याचं शासनाचं शासकीय नोकरीचं धोरण पाहता भविष्यामध्ये शासकीय नोकरीची उपलब्धता फार कमी असणार आहे. प्रत्येकाला शासकीय नोकरी देणं किंवा मिळणं हे भविष्यामध्ये शक्य असणार नाही. याचा विचार करून पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेत असताना अशा क्षेत्र निवडावं की ज्या क्षेत्रामध्ये त्याला नोकरीच्या संधीही उपलब्ध असतील आणि नोकरी बरोबर त्याला त्याचा उद्योजकीय कौशल्य वापरून, त्याला त्याची व्यावसायिक कौशल्य वापरून त्याला उद्योजक आणि व्यावसायिक होऊन देखील मोठ्या प्रमाणावर यश संपादन करता येईल. या बाबींचा विचार करून जर पालकांनी आपल्या पाल्यांसाठी योग्य शाखेची आणि करिअरसाठी योग्य क्षेत्राची निवड केली तर त्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. धन्यवाद.